सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली मुद्दाम शेखरला म्हणत असते की तुझ्या लाडक्या सुनेचा नवीन चेहरा कसा वाटला तुला. खरं तर मी तुलासुद्धा तुझ्या बापाचा किंवा तुझ्या त्या पहिल्या बायकोचा चेहरा द्यायला हवा होता, कारण तसंही आता तुला मी साडी नेसायला शिकवलंच आहे ना, मग तुला तो चेहरा शोभूनही दिसला असता. पण ठीक आहे, हा बंटीचा चेहरासुद्धा तुला शोभून दिसतोय. आणि रुपालीचं हे बोलणं ऐकून शेखर खूपच घाबरतो आणि लगेच आरशासमोर जातो. आणि मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा आपला चेहरा आहे, बंटीचा नाही. त्यामुळे त्याच्या जीवात जीव येतो. तर रुपाली हसतच त्याला म्हणत असते की आता समजली असेल ना तुला या विरोचकाची शक्ती, त्यामुळे यापुढे लायकीत राहायचं. आणि ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे इंद्राणी नेत्रा म्हणजेच अस्तिकाला घेऊन तिच्या रूममध्ये जाते. ती अस्तिकाला विचारत असते की काय म्हणत होती ती रुपाली. त्यावर अस्तिका नेत्राप्रमाणे ॲक्टिंग करत सांगते की दुसरं काय बोलणार ती. हेच सांगत होती की तुझा अंत होणार आणि या विरोचकाचा विजय होणार. त्यावर इंद्राणी विचारते अजून काही बोलली का ती. त्यावर अस्तिका सांगते हो, माझ्या या नवीन रूपावर ती खूप खुश होती. आणि मग त्यानंतर ती नाटक करत इंद्राणीला विचारते की आत्या मला माझं जुनं रूप परत मिळेल का हो. त्यावर इंद्राणी तिला सांगते की नेत्रा आता तू या सगळ्याबद्दल विचार करू नको. मात्र अस्तिका रडतच म्हणत असते की आत्या मला खरंच खूप भीती वाटते. जर मला माझं जुनं रूप परत मिळालं नाही तर आपल्या घरचे लोक मला स्वीकारतील का. मला माझ्या माणसांना सोडून दूर जायचं नाही आहे. आणि त्यावर इंद्राणी तिला समजावते की नेत्रा आत्ता हा सगळा विचार करण्याची वेळ नाही आहे. आणि मग ती अस्तिकाला हे सुद्धा सांगते की मामांचा फोन आला होता आणि मी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यावर अस्तिका म्हणते पण आत्ता असं का केलं तुम्ही. हे सगळं काही ऐकून ते घाबरतील. त्यावर इंद्राणी म्हणते हो ते खरं आहे, मात्र त्यांनासुद्धा याबद्दल कळायला हवं, कारण जर उद्या ते तुला भेटायला इथे आले तर तुला त्यांना भेटावंच लागेल. आणि मलासुद्धा दुसरं काही सुचत नव्हतं. मात्र मामांनी एक गोष्ट सांगितली की जर अंधारात आपल्याला वाट दिसत नसेल तर मग देवी आईच आपल्याला मार्ग दाखवते. आणि मग ती अस्तिकाला सांगते की आजपासून तू देवी आईचा जप सुरू कर. आणि त्यावर अस्तिका नाटक करत हो म्हणते. आणि त्याचवेळी इंद्राणीचं लक्ष तिच्या गळ्याकडे जातं. तिच्या गळ्यात देवी आईचं लॉकेट नसतं. ती अस्तिकाला विचारते की नेत्रा तुझ्या गळ्यातील देवी आईचा धागा कुठे आहे. आणि मग त्यावेळी अस्तिका तिच्या गळ्याला हात लावते आणि तो धागा नाही आहे हे बघून ती उगाच घाबरल्याचं नाटक करते. पण त्याचवेळी अद्वैत त्या ठिकाणी येतो आणि त्याच्याकडेच तो धागा असतो. तो अस्तिका आणि इंद्राणीला सांगतो की जेव्हा नेत्राची ट्रीटमेंट सुरू होती तेव्हा नर्सने हे लॉकेट माझ्याकडे दिलं होतं. आणि मग त्यानंतर तो स्वतःच ते अस्तिकाच्या गळ्यात घालण्यासाठी पुढे जातो. मात्र अस्तिकाला तो धागा म्हणजे गळ्यात घातला जाणारा फास वाटत असतो. ती खूप घाबरलेली असते. मात्र अद्वैत जेव्हा तिच्या गळ्यात तो धागा घालतो तेव्हा तिला काही होत नाही आणि त्यामुळे ती खूपच खुश होते. आणि मग ती त्या धाग्याला हात लावत अद्वैत आणि इंद्राणीला म्हणत असते की हा धागा मी कसा काय विसरले तेच मला कळत नाही आहे. हा फक्त धागा नाही तर माझ्या जगण्याचा अंश आहे. त्यानंतर अद्वैत त्याचा आणि नेत्राचा फोटो बघत असतो. त्याला नेत्रासोबत घालवलेले अनेक क्षण आठवत असतात आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. त्याचवेळी अस्तिका त्या ठिकाणी येते. तिने कॉफी बनवून आणलेली असते आणि मग तीसुद्धा नेत्राप्रमाणेच अर्धी कॉफी अद्वैतला देते आणि अर्धी स्वतः घेते. सोबत ती चीअर्ससुद्धा करते. त्यामुळे मग अद्वैतची खात्रीच पटते की हीच आपली नेत्रा आहे. अस्तिका मात्र हसतच त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर जेव्हा अस्तिका किचनमध्ये जाते तेव्हा तिला बघून केतकी खूपच घाबरते आणि मोठ्याने किंचाळते. तिच्या हातातील सफरचंदाची डिशसुद्धा खाली पडते. तर अस्तिका लगेच ते सफरचंदाचे काप गोळा करते. त्याचवेळी रुपाली त्या ठिकाणी येते. ती हसतच केतकीला विचारत असते की काय झालं, नेत्रालाच घाबरली का तू. आणि ते ऐकून केतकीला वाईट वाटतं. ती अस्तिकाची माफी मागते. तर अस्तिका म्हणत असते की काकू या सगळ्यात तुमची काही चूक नाही आहे. तर रुपाली केतकीला म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं की माझ्या गटात सामील हो, मात्र तूच झाली नाही, या नेत्रावर विश्वास ठेवला. आता बघितलं ना मी तिची काय अवस्था केली आहे, तुझीसुद्धा तशीच अवस्था करेल. आणि ती केतकीचा गळा दाबण्यासाठी पुढे जाते पण अस्तिका तिचा हात पकडते. ती म्हणते की माझ्या माणसांपासून दूर राहायचं, नाहीतर तुझा हा हात मी तोडून टाकेल. फक्त माझं रूप बदललं आहे, माझं अस्तित्व नाही.
आणि मग त्यानंतर ती किचनमध्ये निघून जाते. केतकीसुद्धा तिच्या रूममध्ये जाते आणि केतकी तिथून गेल्यावर अस्तिका बाहेर येत रुपालीची माफी मागते. तर रुपाली खुश होत म्हणत असते की नेत्राप्रमाणे वागणं जमतंय तुला, आता फक्त अद्वैतवर लक्ष केंद्रित कर. कारण एकदा का त्याचा विश्वास बसला की पुढचं सगळं सोपं जाईल. आणि त्यावर अस्तिका म्हणते ठीक आहे विरोचका. तर दुसरीकडे अद्वैत एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. त्याला नेत्रासोबत घालवलेले क्षण आठवत असतात. त्याला नेत्राची खूप आठवण येत असते. तिचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोरून जात नसतो आणि त्याच वेळी अस्तिका त्या ठिकाणी येते आणि ती रडायला सुरुवात करते. अद्वैत तिला विचारतो की काय झालं. त्यावर अस्तिका नाटक करत म्हणते की साहेब, जरी तुम्ही काही बोलत नसलात ना तरी मला तुमच्या डोळ्यात दिसतंय, तुमच्या मनातलं वाचता येतं मला. माझा जुना चेहरा अजूनही तुमच्या डोळ्यांसमोरून जात नाही आहे ना. आणि त्यावर अद्वैत खाली मान घालूनच हो म्हणतो. तर अस्तिका म्हणत असते की या विरोचकाने माझ्यासोबत असं का केलं मला खरंच कळत नाही आहे. कधी कधी असं वाटतं की स्वतःला संपवून टाकावं. आणि त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा, तू असा कोणताही विचार करायचा नाही आहे. तू नेत्रा आहेस आणि जरी तुझा चेहरा बदलला असला ना तरी तुझं अस्तित्व तेच आहे. आणि मग ते ऐकून अस्तिका रडतच त्याला मिठी मारते. मात्र ती मनाशी म्हणत असते की ज्या सुशेंचा मला बदला घ्यायचा आहे, ज्याचा वध करायचा आहे, त्याच्याच जवळ मला राहावं लागत आहे. आणि त्याच वेळी तिला विरोचकाचा आवाज ऐकू येतो. रुपाली तिला सांगत असते की सगळेजण झोपल्यानंतर मला भेटायला ये. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपाली अस्तिकाला सांगत असते की लवकरच या घरामध्ये मृत्यूचं तांडव सुरू होणार. मात्र त्याआधी आपला अंश असणारा कालवज्र या कलियुगामध्ये जन्माला यायला हवा. मात्र ते ऐकून अस्तिका म्हणते की माफ करा विरोचका, परंतु मला हे जमणार नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.